नमस्कार. मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिना 1500 रुपयावरून 2100 रुपये लवकरच मिळणार हे सुनिश्चित केलेले आहे. याचे कारण म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भातील राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे. तसेच विधानसभेतील हिवाळी अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. हे आपण जाणून घेऊया राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांच्या विधान भवनातील हिवाळी अधिवेशनातील संभाषणातून. वरुण महोदय, माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत. निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते? त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले, घरात गाडी असेल, दुसरी योजना मिळत असेल, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे, किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न, सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया मला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये आपण देणार की नाही? येस ऑर नो? अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद करायचंय की ऑक्टोबर 2024 मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या लाभार्थ्यांची संख्या 2,33,64,000 सुमारे इतकी होती. जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे 2,47,00,000 पेक्षा आहे. याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी 2,33,00,000 होती आणि आता 2,47,00,000 आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि 2100च्या संदर्भातला जो निर्णय आहे, महायुतीच्या सरकारने ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना 1500चा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे हा अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे. आणि 2100च्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार. फायनली हिवाळी थोडक्यात काय तर लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपयावरून 2100 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी पुढील हप्ता, वाढीव हप्ता वेळेत मिळावा यासाठी ज्यांना वडील अथवा पती आहेत अशा लाडक्या बहिणींनी आपली KYC ऑनलाईन करावी आणि ज्यांना शक्य नाही, ज्यांना वडील किंवा पती नाहीत, त्यांनी त्यांची KYC अंगणवाडीत जाऊन लवकरात लवकर करावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.